आता आपण स्टार्ट करूया इक्विपोटेन्शियल सरफेसेस पासून. तर इक्विपोटेन्शियल सरफेसेस मीन्स an equipotential surface is that surface at every point of which the electric potential is the same. सपोज आपल्याकडे एखादा चार्ज सरफेस आहे आणि या चार्ज स्पिअरच्या प्रत्येक पॉइंटवर पोटेन्शियल सेम आहे, तर मी म्हणू शकतो की हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. जर माझ्याकडे एक प्लेन शीट आहे, पण या प्लेन शीटवर ही चार्ज प्लेन शीट आहे, पण या शीटच्या प्रत्येक पॉइंटवर पोटेन्शियल सेम आहे, तर याचा अर्थ हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. आता इक्विपोटेन्शियल सरफेसच्या दोन प्रॉपर्टीज असतात. सर्वात पहिले, जर आपल्याला एखाद्या चार्जला इक्विपोटेन्शियल सरफेसवर मूव्ह करायचं आहे, तर त्यावेळी वर्क डन झिरो होणार. म्हणजे वर्क डन टू मूव्ह द चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस इज इक्वल्स टू झिरो असते. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी की इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड प्रत्येक वेळी परपेंडिक्युलर असणार. फॉर एक्झाम्पल, आपण एक स्पिअर घेतला. या स्पिअरच्या इतक्या डिस्टन्सवर आपण एक हा डॉटेड लाईननी इक्विपोटेन्शियल सरफेस ड्रॉ केला. हा इक्विपोटेन्शियल सरफेस स्पिअर पासून एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर प्रत्येक डायरेक्शननी आहे. से आर डायरेक्शननी स्पिअर पासून दूर आहे. या इक्विपोटेन्शियल सरफेसवर जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, जी ड्यू टू ह्या स्पिअर या आतमध्ये चार्ज स्पिअर असल्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होत आहे, ती इक्विपोटेन्शियल सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असणार. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द इक्विपोटेन्शियल सरफेस. आणि दुसरं म्हणजे जर आपण या इक्विपोटेन्शियल सरफेसवर एक चार्ज क्यू घेतला आणि त्याला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मूव्ह केलं, तर हे जे वर्क डन होणार चार्जला मूव्ह केल्यामुळे ते वर्क डन झिरो असणार. तर वर्क डन झिरो का असणार आणि इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर का असणार, याचं प्रूफ आपण बघून घेऊ. तर बघा, बाय डेफिनेशन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 points P and Q is the work done per unit positive charge displaced from Q to P. आता सपोज आपल्याला पॉइंट Q पासून पॉइंट P पर्यंत जायचं आहे आणि यावर काहीतरी पोटेन्शियल VQ आहे आणि P पॉइंटवर काहीतरी पोटेन्शियल VP आहे. आणि हा एक युनिक पॉझिटिव्ह चार्ज आहे ज्याला आपल्याला Q पासून P पर्यंत घेऊन जायचं आहे. तर आपल्याला माहित आहे वर्क डन इज इक्वल्स टू चार्ज इंटू पोटेन्शियल असते. तर इथे चार्ज जर 1 कुलम आहे, तर वर्क डन इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स असणार फक्त. तर तीच इक्वेशन आपण इथे लिहिली की आपल्याला माहित आहे वर्क डन बाय 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज चेंज इन द पोटेन्शियल डिफरन्स. These points P and Q lie on the equipotential surface. आता मी कन्सिडर करतो की हे दोन्ही पॉइंट्स Q आणि P एकाच इक्विपोटेन्शियल सरफेसवर लाय करत आहे. याचा अर्थ VQ आणि VP हे दोन्ही सेम असणार आहे. VP इज इक्वल्स टू VQ राहणार आहे. आणि जर VP इक्वल्स टू VQ राहील तर पोटेन्शियल डिफरन्स झिरो राहील. म्हणून आपण म्हणू शकतो की जे वर्क डन झालं Q पासून P पर्यंत जायला ते झिरो झालं. Therefore, we can conclude no work is required to move a test charge along the equipotential surface. इक्विपोटेन्शियल सरफेसवर कोणताही चार्ज, टेस्ट चार्जचा अर्थ इथे 1 कुलम चार्ज आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण कितीही मॅग्निट्यूडचा चार्ज जरी घेतला, जर 5 कुलम असला, 5000 कुलम चार्ज असला, त्यालाही इक्विपोटेन्शियल सरफेसवर मूव्ह करायसाठी कुठलंच वर्क लागत नाही. आता नेक्स्ट आहे, इफ dx इज द स्मॉल डिस्टन्स ओव्हर द इक्विपोटेन्शियल सरफेस थ्रू विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज कॅरीड. आपण काहीतरी dx डिस्टन्सने एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला इक्विपोटेन्शियल सरफेसवर मूव्ह केला. हा आपल्याजवळ सरफेस होता, याच्यावर आपण एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला, याला थोडा डिस्टन्सनी मूव्ह केलं आणि हा डिस्टन्स झाला dx. आता आपल्याला माहित आहे वर्क डन काय असते, dw इज इक्वल्स टू f डॉट dx म्हणजे फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. फोर्स काय राहणार आहे या चार्जवर, तर Q इंटू E असते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, पण Q काय आहे इथे 1 कुलम बिकॉज इट इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज. तर फायनली या चार्जवर असणारा फोर्स काय झाला, या चार्जवर असणारा फोर्स दॅट इज इक्वल्स टू E म्हणजे इक्वल टू देअर इलेक्ट्रिक फील्ड. तर ते मी लिहिते E डॉट dx आता F च्या जागी. आणि या डॉट प्रोडक्टला जर एक्सपांड केलं तर काय झालं, E dx कॉस ऑफ थिटा. पण आपल्याला माहित आहे की इक्विपोटेन्शियल सरफेसवर जे वर्क डन आहे dw ते तर राहणार आहे इक्वल टू झिरो. म्हणजे आपण या वर्क डनला झिरोच्या इक्वल इक्वेट करू. तर आता या केसमध्ये E dx तर ऑब्विसली झिरो, E आणि dx सॉरी
तर या केसमध्ये ईडीएक्स कॉस थिटा इक्वल्स टू 0 होणार. ईडीएक्स कॉस थिटा इक्वल्स टू 0 आहे म्हणजे कॉस थिटा इक्वल्स टू 0 असायला पाहिजे. आणि कॉस थिटा कोणत्या अँगलवर 0 असते, म्हणजे थिटा इक्वल्स टू 90 वर 0 असते. याचा अर्थ थिटा इक्वल्स टू 90 आहे. थिटा कशामधला अँगल आहे, तर ई डीएक्स मधला अँगल आहे. डीएक्स इक्विपोटेन्शियल सरफेसवर होणारे डिस्प्लेसमेंट आहे आणि ई जो आहे तो इक्विपोटेन्शियल सरफेस मधून निघणारी जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल आपल्याला काय मिळाला, 90 डिग्री. तर याच्यावरून आपण प्रूफ करू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द इक्विपोटेन्शियल सरफेस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. तर अशा प्रकारे आपण इक्विपोटेन्शियल सरफेसच्या दोन्ही प्रॉपर्टी प्रूफ केला. पहिली प्रॉपर्टी होती work done to move the charge on equipotential surface is zero and electric field is always perpendicular to the surface of equipotential surface. त्यानंतर आता आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बद्दल बघू. तर पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टम ऑफ चार्जेस आपण बघू. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाइंड as total amount of work done to assemble the system of charge by bringing them from infinity to their present location. आता से मला माझ्याकडे इतका रिजन आहे, या रिजन मध्ये मला माझे चार्जेस Q1 Q2 Q3 हे 3-4 काही चार्जेस आहे माझ्याकडे, ते सर्व मला या लोकेशनवर आणायचे आहे. हे तिन्ही चार्जेस पहिले इन्फिनिटीवर प्रेझेंट आहे आणि आता मला त्यांना फ्रॉम इन्फिनिटी टू दिस लोकेशन आणायचे आहे. इथपर्यंत आणताना त्या लोकेशनवर आणून त्या चार्जेसला ठेवेपर्यंत जे वर्क डन परफॉर्म होईल त्या वर्क डनचं मी सम करेल. म्हणजे Q1 ला आणायसाठी किती वर्क डन लागलं, Q2 ला आणायसाठी, Q3 ला आणायसाठी, टू या नंबर ऑफ चार्ज. मला प्रत्येक चार्जला आणायसाठी जे वर्क डन लागलं त्याला मी सम करेल आणि जो टोटल सम येईल वर्कचा, म्हणजे जे टोटल वर्क मला मिळेल तीच माझी पोटेन्शियल एनर्जी असणार, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टम ऑफ चार्जेस. इथे लक्षात घ्या आपण सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेसची गोष्ट करत आहे, म्हणजे फक्त एक चार्ज नाही, आपल्याकडे मोर दॅन वन चार्ज प्रेझेंट आहे आणि सर्व चार्ज लावण्यासाठी काहीतरी वर्क लागणार आहे. तर सर्व वर्क्सची आपण ऍडिशन करू, आपल्याला टोटल वर्क मिळेल आणि तेच टोटल वर्क आपली पोटेन्शियल एनर्जी राहील. आता आपण याला एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये बघून घेऊ. इथे बघा पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्ज. सर्वात पहिले आपण 2 पॉइंट चार्ज साठी बघू. तर ही डायग्राम बघा कार्टेशियन सिस्टम मध्ये. या डायग्राम मध्ये एक ए पॉइंट वर Q1 चार्ज प्रेझेंट आहे आणि बी पॉइंट वर Q2 चार्ज प्रेझेंट आहे. ए पॉइंट ओ म्हणजे ओरिजिन पासून R1 डिस्टन्स वर आहे, त्याला आपण वेक्टरनी R1 बार दाखवला आहे. आणि बी पॉइंट R2 डिस्टन्स वर आहे आणि AB च्या मधातला जो डिस्टन्स आहे त्याला आपण R12 घेतला आहे. हा जो झाला हा AB च्या मधातला डिस्टन्स झाला. आता हेच मी ते कन्सिडरेशन मध्ये लिहिलं. त्यानंतर आपण आपलं प्रोसिजर स्टार्ट करू. इन ब्रिंगिंग फर्स्ट चार्ज Q1 टू पोझिशन A, नो वर्क इज डन बिकॉज देअर इज नो एक्सटर्नल फील्ड. आता बघा जेव्हा दोन्ही चार्जेस तर पहिले इन्फिनिटीवर आहे, आता आपण सर्वात पहिले Q1 ला A पॉइंट वर आणून ठेवणार. पण जेव्हा मी Q1 ला A पॉइंट वर आणत आहे तेव्हा काहीच वर्क नाही होत आहे, कारण तिथे कुठलीच फील्ड ऑलरेडी प्रेझेंट नाहीये. म्हणजे स्टार्टिंग मध्ये त्या स्पेस मध्ये कोणतीच फील्ड प्रेझेंट नाहीये. विदाउट एनी फील्ड आपण Q1 ला आणून ठेवत आहे, तर ऑब्व्हियसली जर फील्डच प्रेझेंट नाहीये तर Q1 वर कोणता फोर्सच लागणार नाही. कारण जर फील्ड प्रेझेंट राहिली असती तर काही ना काही त्याला म्हणजे अपोजिंग फोर्स लागला असता आणि फोर्स लागला असता तर त्याला त्याच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट करून यावं लागलं असतं आणि मग वर्क डन परफॉर्म झालं असं आपण म्हटलं असतं. पण फील्डच नाहीये म्हणजे Q1 काही वर्कच नाही करत आहे. बस Q1 ला आपण इन्फिनिटी पासून नॉर्मली एका पॉइंट ए वर आणून ठेवून दिला. पण जेव्हा Q1 पॉइंट ए वर आला त्यानंतर Q1 ने तर त्याची एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड त्याच्या आजूबाजूला जनरेट केली आहे. ही Q1 ने त्याची इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड त्याच्या आजूबाजूला जनरेट केली आहे आणि आता आपल्याला Q2 ला आणायचं आहे. आपण Q1 ला आणून ठेवलं, त्याने तिथे त्याची फील्ड जनरेट करून घेतली. आता जेव्हा Q2 ला आणून ठेवत आहे तर Q2 वर Q1 मुळे जे Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे एक अपोजिंग फोर्स लागत आहे. तर Q2 ला वर्क परफॉर्म करावं लागेल, Q2 ला तो फोर्स ओव्हरकम करून पुढे पुढे यावं लागेल. तर आता ते आपणच म्हणू शकतो की चार्ज प्रोड्युस्ड ड्यू टू प्रोड्युसेस अ पोटेन्शियल इन द स्पेस. Q1 मुळे किती पोटेन्शियल प्रोड्यूस झालं असेल, दॅट इज इक्वल्स टू V1, दॅट इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू Q1/R1 है ना. दिस इज द पोटेंशियल ड्यू टू सिंगल चार्ज Q1. पण when we bring the charge Q2 from infinity to B at a distance of R12 from Q1, the work done is W2 is equals to V1 into Q2. म्हणजे Q2 ला आणून पॉइंट बी वर ठेवायसाठी आपल्याला किती वर्क डन लागेल. आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला असते चार्ज इंटू पोटेन्शियल. आता आपल्याला चार्ज कोणता आणायचा आहे, Q2 आणायचा आहे
आणि ज्या स्पेस मध्ये आणायचं आहे त्या स्पेस मध्ये पोटेन्शियल किती आहे, तर Q1 चं पोटेन्शियल तिथे अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाइड बाय V1 करावं लागेल. तेच आपण एक्सप्रेशन, यस, हे सर्व क्वांटिटीज म्हणजे V1 ची व्हॅल्यू आणि Q2 फॉर्म्युला मध्ये पुट केला. आणि फायनली आपल्याला Q2 ला आणायला किती वर्क लागलं ते आपल्याला माहित पडलं. तर मी म्हणू शकतो की टोटल वर्क डन माझं किती झालं. तर टोटल वर्क डन इज इक्वल्स टू वर्क डन टू ब्रिंग चार्ज 1 प्लस वर्क डन टू ब्रिंग चार्ज 2 असं असायला पाहिजे. पण पहिला चार्ज आणण्यासाठी तर वर्क डन 0 होतं. तर माझं टोटल वर्क डन काय असायला पाहिजे, जे सेकंड चार्ज आणण्यासाठी वर्क डन लागलं तितकं असायला पाहिजे. तर आणि आपल्याला माहिती आहे की जे वर्क डन होते म्हणजे टोटल वर्क डन जे चार्जेसला एका पोझिशनवर आणून ठेवायला लागते त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. तर फायनली मी लिहिलं की U इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 अपॉन R12 झाला दोन्ही चार्जेसच्या मधातला डिस्टन्स. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला इथे आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा मिळाला, हा फॉर्म्युला आहे फॉर कॅल्क्युलेटिंग द पोटेन्शियल एनर्जी बिटवीन 2 पॉइंट चार्जेस. या फॉर्म्युलाला आपण इथे हायलाइट करून घेऊ. नेक्स्ट आता बघूया, हा एक क्वेश्चन आहे सॉल्ड एक्झाम्पल यावर. म्हणजे दोन चार्जेस आहे 5 नॅनोकुलम आणि -2 नॅनोकुलम. या दोन्ही चार्जेसला आपण या पॉइंट्सवर आणणार आहे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. आणि त्यानंतर त्याच्यामधली आपण टोटल पोटेन्शियल एनर्जी काढणार आहे. बघा Q1 Q2 आपल्याला दिले आहे. म्हणजे Q1 आहे 5, Q2 आहे -2 नॅनोकुलम. नॅनोकुलम आहे म्हणजे आपल्याला कुलम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1 नॅनोकुलम इज इक्वल्स टू 10⁻⁻⁹ कुलम होईल. तर आता आपल्याला पाहिजे आहे डिस्टन्स R12. आपल्याला दोन्ही पॉइंट्स म्हणजे सॉरी, आपल्याला एक एक इंडिव्हिज्युअल चार्ज कोणत्या पॉइंटवर प्रेझेंट आहे ते दिलं आहे. म्हणजे 5 नॅनोकुलम जो आहे तो 2 सेंटीमीटर वाय ऍक्सिस वर सॉरी एक्स ऍक्सिस वर प्रेझेंट आहे. आणि जो हा आहे म्हणजे -2 नॅनोकुलम आहे तो 20 सेंटीमीटर एक्स ऍक्सिस वर प्रेझेंट आहे. तर या दोघांच्या मध्ये असलेला डिस्टन्स किती, तर 20 - 2 करावं लागेल. म्हणजे आपल्याला 18 सेंटीमीटर मिळणार. सेंटीमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू. आणि त्यानंतर आपल्याला सर्व क्वांटिटीज मिळून जाईल. आपल्याला डायरेक्टली त्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे आणि सॉल्व्ह करून आन्सर काढायचा आहे. त्यानंतर ही पोटेन्शियल एनर्जी आहे तो ऑब्व्हियसली युनिटचे राहील आन्सर, तर ते जूल्स राहील. आता आपण बघू पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टम ऑफ n पॉइंट चार्जेस. तर पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टम ऑफ n पॉइंट चार्जेस, जर आपल्याकडे n नंबर ऑफ पॉइंट चार्जेस आहे म्हणजे Q1 Q2 Q3 असं करत करत आपल्याकडे Qn पर्यंत काहीतरी n पॉइंट चार्जेस आहे. तर आता आपल्याला माहित आहे आपल्याला या सर्व चार्जेसला इन्फिनिटी पासून एका पर्टिक्युलर लोकेशन मध्ये एका रिजन मध्ये आणून ठेवायचे आहे. तर आपण जर बघितलं तर पहिले Q1 ला आणायला तर काहीच वर्क नाही लागणार, कारण पहिले आपल्या ज्या लोकेशनवर आपल्याला आणायचे तिथे काहीच फील्ड नाही आहे. पण जेव्हा मी Q2 ला आणत आहे तेव्हा Q1 च्या अगेन्स्ट वर्क परफॉर्म Q1 च्या फील्डच्या अगेन्स्ट त्याला वर्क परफॉर्म करायला लागेल. तर त्यानंतर जेव्हा मी Q3 ला आणत आहे तेव्हा त्याला Q1 च्या अगेन्स्ट वर्क परफॉर्म करायला लागेल, Q2 च्या अगेन्स्ट पण वर्क परफॉर्म करायला लागेल. कारण आता आपल्या लोकेशनवर दोन चार्जेसची इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे, एक Q1 ची पण आणि Q2 ची पण. म्हणजे Q1 चं पण पोटेन्शियल आहे आणि Q2 चं पण आहे. आणि जेव्हा मी Q3 ला आणत आहे तेव्हा त्याला दोन्ही पोटेन्शियलच्या अगेन्स्ट वर्क परफॉर्म करायला लागेल, तेव्हा तो त्या लोकेशनवर येऊन बसू शकेल. त्यानंतर जेव्हा मी Q4 ला आणत आहे तेव्हा बघा Q1 Q2 Q3 तिन्ही चार्जेसची फील्ड तिथे अवेलेबल आहे. म्हणजे तिन्ही चार्जेसच्या फील्डच्या अगेन्स्ट त्याला फोर्स लावा लागेल, डिस्प्लेस व्हावं लागेल आणि म्हणजे वर्क परफॉर्म करून बेसिकली तिथे त्याला पोहोचायला लागेल. असंच मग जसं जसं आपण पुढे चार्जेस वाढत जाऊ Qn पर्यंत जाऊ, Qn ला जेव्हा लोकेशनवर यायचं आहे तो येता येता त्याला प्रत्येक चार्जच्या फील्डच्या अगेन्स्ट वर्क परफॉर्म करायला लागेल. म्हणजे त्याला या फ्लोनी आपला समजायचा अर्थ आहे की आपल्याला या फ्लोनी एक्सप्रेशन डिराईव्ह करायला लागेल. बघा इथे बघून घेऊ पोटेन्शियल एनर्जी. इक्वेशन 8.16 जे आहे ती आपल्याला एक्सप्रेशन देते फॉर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस. ते एक्सप्रेशन काय होतं, U इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R12 जे आहे त्या दोन्ही चार्जेस मधलं डिस्टन्स होता. तर हे जे होतं हे होतं आपलं एक्सप्रेशन 8.16. आता बघा नाऊ वी अनालाइज द सिच्युएशन फॉर द सिस्टम ऑफ n पॉइंट चार्ज. तर हीच एक सिच्युएशन आपण n पॉइंट चार्जेसच्या टर्म्स मध्ये घेऊन जाऊ. तर बघा जेव्हा आपण Q3 ला बोलवत आहे फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट C, वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द फोर्सेस ऑफ Q1 अँड Q2 जसं मी आता सांगितलं. तर वर्क किती राहील,
समजा आपल्याला Q3 ला आणायसाठी W3 वर्क परफॉर्म करायचं आहे, तर W3 वर्क म्हणजे किती वर्क राहील, तर ते राहील पोटेन्शियल ड्यू टू Q1, सॉरी, म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू Q1 पोटेन्शियल ड्यू टू Q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q2, दोन्ही पोटेन्शियल्सच्या अगेन्स्ट त्याला वर्क परफॉर्म करायला लागेल. म्हणजे दोन्ही पोटेन्शियल्सचा सम इक्वल टू टोटल पोटेन्शियल राहील. आणि कोणत्या चार्जला आणायचं आहे, तर Q3 ला आणायचं आहे. तर हे जे आहे हे टोटल वर्क राहील बाय Q3. तसंच या सर्व क्वांटिटीज आता V1 आणि V2 ची व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये टाकू. बघा इथून बघा, W3 इज इक्वल्स टू पोटेन्शियल ऍट C ड्यू टू Q1 अँड Q2 मल्टिप्लाय बाय Q3. त्यानंतर आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू, आपण काय लिहित आहे सध्या, पोटेन्शियल लिहित आहे V1 आणि V2. तर बघा V1 काय होईल, V1 इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 अपॉन इंटू Q1 अपॉन R13. R13 म्हणजे चार्ज 1 आणि म्हणजे Q1 आणि Q3 च्या मधातला डिस्टन्स. आता V2 काय होईल, V2 इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 अपॉन R23, म्हणजे चार्ज 2 आणि चार्ज 3 च्या मधातला डिस्टन्स. तर ह्याच दोन्ही व्हॅल्यू V1 प्लस V2 करून आपण इथे टाकल्या. इथे टाकल्यानंतर जो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आहे तो कॉन्स्टंट बाहेर निघाला आणि त्यानंतर उरलेल्या क्वांटिटीज आपण मल्टिप्लाय करून टाकल्या. तर त्यानंतर आपण बघितलं की आता आपण चार्ज नंबर 4 म्हणजे Q4 आपण पॉइंट डी वर आणून ठेवूया. पॉइंट डी जो आहे तो ओरिजिन पासून R4 डिस्टन्स वर आहे. सेम तसंच मग जेव्हा आपण चार्ज 4 ला आणत आहे तर वर्क डन ऑफ फोर्स ब्रिंगिंग फोर्स चार्ज किती होईल, तर V1 प्लस V2 प्लस V3 इन ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय Q4 असं करावं लागेल. तर जसं आपण इथे V3 अनालिसिस केलं, सेम अनालिसिसनी आपल्याला W4 पण मिळेल, म्हणजे वर्क डन टू ब्रिंग फोर्स चार्ज. तर असंच करत करत जेव्हा आपण n नंबर ऑफ चार्जेस साठी करत जाऊ तेव्हा आपल्याला अशा प्रकारची इक्वेशन मिळेल. म्हणजे बघा आपल्याला फायनली मिळेल U इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू समेशन ऑफ QJ QK अपॉन RJK आणि सर्व पेअर ऑफ चार्जेसचं इथे समेशन होईल. म्हणजे बघा जसं ही जे इक्वेशन आहे फोर्थ वर्क डनची, यात बघा 4 चार्जेस होते, तर आपण Q1 सोबत Q4 ची पेअरिंग केली, देन Q4 सोबत Q2 ची पण पेअरिंग केली आणि Q4 सोबत Q3 ची पण पेअरिंग केली. हे फक्त फोर्थ चार्जच्या वर्क डन साठी झालं. पण चौथ्या चार्ज सोबत अवेलेबल असलेल्या तिन्ही चार्जची पेअरिंग केली. जेव्हा आपण थर्ड चार्ज सोबत करत होतो तेव्हा आपण Q3 ची पेअरिंग Q1 सोबत पण केली आणि Q2 सोबत पण केली. असं जेव्हा आपण फिफ्थ चार्ज साठी करू तेव्हा Q5 Q1 Q2 Q3 Q4 Q4 पर्यंत सोबत सर्वांसोबत पेअरिंग करा. तर याचा अर्थ जे टोटल पोटेन्शियल एनर्जी राहील ते काय राहील, आपल्याला 1/4 पाय एप्सिलॉन नॉट घ्यायचं आहे आणि इन ब्रॅकेट Q1 Q2 अपॉन R12 प्लस Q2 Q3 अपॉन R12 प्लस Q1 Q3, म्हणजे प्रत्येक पॉसिबल पेअर जे पण बनू शकेल ते सर्व तिथे कन्सिडर करायची आहे आणि सर्व कन्सिडर करून त्याचं समेशन घ्यायचं आहे. तर याला आपण शॉर्टकट मध्ये असं लिहिलं आहे. आता हीच एक गोष्ट थोडी कन्फ्युज झाली असेल की समेशन कसं घ्यायचं आहे, तर ते आपण इथे समजून घेऊ. हा जर क्वेश्चन बघितला, इथे आपल्याला एक स्क्वेअर दिला आहे आणि आपल्याला टोटल पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायला म्हटली आहे. तर हा जो स्क्वेअर आहे या त्या एजेस वर इथे आहे प्लस क्यू, इथे पण आहे प्लस क्यू, इथे आहे मायनस क्यू आणि इथे पण आहे मायनस क्यू. आता जे डिस्टन्स आहे एजेस आहे ते आहे आर 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 आर. मी पहिलेच हे पण काढून घेते, हे जे डायगोनल्स आहेत या राहणार आहे √2R आणि इकडली डायगोनल पण राहणार आहे √2R. तर आता बघा, आता आपल्याला काढायची आहे टोटल पोटेन्शियल एनर्जी ही चारही चार्जेसची. चारही चार्जेस ज्या अशा स्क्वेअरच्या लोकेशन्स वर प्रेझेंट आहे या चारही चार्जेसची सिस्टम ऑफ चार्जेसची मला टोटल पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. तर सर्वात पहिले मी एक चार्ज कन्सिडर करेल आणि
या एका चार्जचे उरलेल्या तिन्ही चार्ज सोबत पेअर्स लिहून घेईल. म्हणजे सर्वात पहिले तुम्ही 1/4 पाय एप्सिलॉन नॉट लिहून टाकते. आणि आता मी लिहिणार बघा, Q1 हा झाला Q1, याला मी या चार्ज सोबत लिहिते. म्हणजे क्यू अपॉन डिस्टन्स काय आहे दोघांच्या मधला, आर आहे. त्यानंतर परत मी याच Q1 ला मी या चार्ज सोबत लिहिते. म्हणजे क्यू इंटू मायनस क्यू झाला -Q² तर अपॉन इथे मी लिहिते दोघांमधला डिस्टन्स काय आहे, √2r प्लस. आता मी याच पहिल्या चार्जला या तिसऱ्या चार्ज सोबत लिहिते. तर आता झाला क्यू इंटू मायनस क्यू इज इक्वल्स टू -Q² अपॉन आर. दोघांमधला डिस्टन्स आहे आर फक्त. हा, त्यानंतर आता मी दुसरा चार्ज कन्सिडर करते. +Q हा जो चार्ज आहे या साईडला हा चार्ज कन्सिडर करते. आता या चार्ज सोबत मी बाकी तिन्ही चार्जची पेअरिंग पाहते. तर बघा, सर्वात पहिले तर या चार्ज सोबत आपण पहिल्या चार्जची पेअरिंग ऑलरेडी इथे घेऊन घेतली आहे. पहिल्या चार्जला परत घ्यायची गरज नाहीये. तर आपण या चार्ज सोबत दुसरा चार्ज पाहू. म्हणजे +Q इंटू -Q अपॉन आर प्लस. आता या चार्ज सोबत उरलेला चार्ज कोणता आहे, -Q. त्याची पेअरिंग पाहू. तर हा झाला +Q इंटू -Q अपॉन √2r. ठीक आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या चार्ज सोबत पण सर्व चार्जेसची पेअरिंग चेक करून घेतली. आता आपण तिसरा चार्ज घेऊ. तर तिसऱ्या चार्ज सोबत बघा, हा जो पहिला चार्ज आहे इथला आणि हा जो दुसरा चार्ज आहे याची पेअरिंग ऑलरेडी झाली आहे जेव्हा आपण त्या चार्जेसची गोष्ट करत होतो तेव्हा. तर राहिला काय मग तिसऱ्या चार्ज जवळ, फक्त चौथ्या चार्ज सोबत पेअरिंग करणं राहिलं. तर आपण चौथ्या चार्ज सोबत पेअरिंग करून घेऊ. म्हणजे -Q इंटू -Q अपॉन डिस्टन्स किती आहे, आर. आणि आता जर आपण चौथ्या चार्ज जवळ जाऊ तर बघ, चौथ्या चार्ज सोबत तो ऑलरेडी तिन्ही चार्जेसची पेअरिंग झालेली आहे. याचा अर्थ आपल्याला चौथ्या चार्जची पेअरिंग घ्यायची गरज नाही. म्हणजे हा झाला इथे बॉक्स कम्प्लीट. आणि अशा प्रकारे हे जे झालं याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा, सॉल्व्ह काय होईल, Q² अपॉन आर. नंतर इथे येईल -Q² अपॉन √2r. त्यानंतर होईल -Q² अपॉन आर. तर Q² अपॉन आर -Q² अपॉन आर कॅन्सल. प्लस त्यानंतर आला -Q² बाय आर. त्यानंतर आला -Q² अपॉन √2r. त्यानंतर आला +Q² अपॉन आर. तर अशा प्रकारे सर्व टर्म्स आपण सॉल्व्ह केल्यानंतर सर्वांना ऍड करून घेऊ. आणि ऍड केल्यानंतर आपलं फायनल आन्सर इतकं यायला पाहिजे. तर हा क्वेश्चन एक वेळा स्वतः टाइम देऊन व्यवस्थित सॉल्व्ह करून बघा. तर एक वेळा रिव्हिजन बघून घ्या की पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्ज, जर 2 पॉइंट चार्ज असले तर पोटेन्शियल एनर्जी इतकी असते. म्हणजे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R12 असतो दोन्ही चार्जेसच्या मधातला डिस्टन्स. त्यानंतर जर सिस्टम ऑफ n चार्जेस आपल्याकडे आहे तर टोटल n चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी काय राहील, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू इंटू इन होल ब्रॅकेट समेशन ऑफ ऑल द पॉसिबल चार्जेस. ठीक आहे. म्हणजे जितकं पॉसिबल आपण पेअरिंग करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतीच पेअरिंग रिपीट नाही झाली पाहिजे. पहिला चार्ज घ्यायचा, सपोज आपल्याकडे 4 चार्जेस आहे, पहिला घ्या, त्याची पहिली दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सोबत पेअरिंग करा. त्यानंतर दुसरा चार्ज घ्या, त्याची पहिल्या सोबत पेअरिंग तो ऑलरेडी झाली आहे, म्हणजे त्याची फक्त तिसऱ्या आणि चौथ्या सोबत पेअरिंग करा. तिसरा चार्ज घ्या, त्याची पेअरिंग ऑलरेडी पहिल्या आणि दुसऱ्या सोबत झाली आहे, म्हणजे फक्त चौथ्या सोबत पेअरिंग करा. आणि जेव्हा आपण चौथा चार्ज घेऊ तेव्हा ऑलरेडी त्याची सर्वांसोबत पेअरिंग झाली आहे, म्हणजे काहीच करायचं गरज नाही. सिम्पली सर्व इक्वेशन्स लिहा, ऍड करा आणि मग फायनल आन्सर मिळेल. तर आता आपण बघू पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज, 2 चार्जेस आणि डायपोल बट इन द एक्सटर्नल फील्ड. आतापर्यंत बघा आपण काय केलं, आतापर्यंत जेव्हा आपण पोटेन्शियल एनर्जी शिकत होतो आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी फॉर सिंगल पॉइंट चार्ज. त्यानंतर आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टम ऑफ 2 चार्जेस. त्यानंतर आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी फॉर द सिस्टम ऑफ n चार्जेस. तर या सर्व केसेसमध्ये आपण सिस्टम ऑफ चार्जेसला एका इन्फिनिटी पासून एका लोकेशनवर आणून ठेवत होतो. आणि ते करताना जितकं पण वर्क डन परफॉर्म झालं त्याला सम केलं, आपण त्याची सम केली आणि त्या सम ऑफ वर्कला म्हणजे टोटल वर्कला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हटलं. पण हे करत असताना ज्या लोकेशनवर आपल्याला चार्जेस आणून ठेवायचे आहे त्या लोकेशनवर कुठलीच फील्ड पहिले प्रेझेंट नव्हती.
आणि त्यामुळे बघा, जेव्हा आपण सर्वात पहिला चार्ज आणत होतो लोकेशनवर, तर पहिला चार्ज आणताना कुठलंच वर्क डन नाही होत होतं, कारण कोणती फील्ड प्रेझेंटच नाहीये. तर मग फोर्स काय लागन? जर फोर्सच नाही लागन तर पहिला चार्ज आणताना वर्क डनच नाही होणार. पण जेव्हा मग आपण दुसरा चार्ज आणायला लागलो, पहिल्या चार्जच्या फील्डमुळे दुसऱ्या चार्जवर फोर्स लागत होता, आणि म्हणून दुसऱ्या चार्ज पासून बाकी सर्व नंतरच्या चार्जेसवर वर्क डन होत होता, है ना. सांगायचा अर्थ की आता जे आपण केसेस पाहिले, सिंगल चार्ज, सिस्टम ऑफ टू चार्ज आणि सिस्टम ऑफ वन चार्ज, या सर्व केसेसमध्ये आपण अज्युम केलं होतं की ज्या लोकेशनवर आपल्याला चार्जेस आणायचे आहेत त्या लोकेशनवर कुठलीच एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट नाहीये. पण आता आपण परत या तीनच गोष्टी बघू: पोटेन्शियल एनर्जी फॉर सिंगल चार्ज, फॉर सिस्टम ऑफ टू चार्ज आणि फॉर सिस्टम फॉर डायपोल. पण हे पाहत असताना आपण कन्सिडर करू की ज्या लोकेशनवर आपल्याला चार्जेस आणून ठेवायचे आहे त्यावर पहिलेच एक काहीतरी एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट आहे. तर आता चला सर्वात पहिले पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड याचं एक्सप्रेशन काय म्हणते ते बघून घेऊ. तर सर्वात पहिले आहे व्ही आर इज एक्सटर्नल पोटेन्शियल at any point P having position vector r. Then by definition of the work to bring a unit positive charge from infinity to point P is equals to V. आता बघा, मला सपोज एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा एक कुठलाही चार्ज क्यू आहे. आपण युनिट पॉझिटिव्ह चार्जची गोष्ट नाही करू, कोणत्याही मॅग्निट्यूडचा चार्ज असू शकते क्यू. त्या चार्जला मला या पॉइंट पी वर आणून ठेवायचं आहे. हा इन्फिनिटीवर प्रेझेंट आहे, मला त्याला या पॉइंट पी वर आणून ठेवायचं आहे. या पॉइंट पी वर ऑलरेडी एक पोटेन्शियल आहे व्ही आर. तर जर मला क्यू ला या पॉइंट वर आणायचं आहे, पॉइंट पी वर, वर्क डन किती होईल? वर्क डन होणार व्ही आर इंटू क्यू, इतकं वर्क डन होईल. तर हेच वर्क डन पुढे चालून काय पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर होईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी फॉर ब्रिंगिंग पॉइंट चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट P in the external field is Q into VR. तर अशा प्रकारे सिम्पली आपण काय केलं, आपल्याला जो पण पॉइंट चार्ज आणायचा होता इन्फिनिटी पासून एका पर्टिक्युलर पॉइंटवर, तो चार्ज आपण घेऊन आलो. पण आपल्याला पाहिजे पोटेन्शियल एनर्जी ह्या पॉइंट चार्जची. तर ते काढायसाठी आपण काय केलं, जे एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट होती, ज्या फील्डच्या अगेन्स्ट त्या पॉइंट चार्जनी वर्क केलं, त्या फील्डशी त्या चार्जला मल्टिप्लाय करून दिलं. म्हणजे व्ही इंटू क्यू केला, फायनली आपल्याला वर्क डन मिळालं. वर्क डनच आपली पोटेन्शियल एनर्जी आहे. त्यानंतर आपण बघू फॉर द सिस्टम ऑफ टू चार्जेस. आता बघा, जेव्हा आपण याच्या आधी सिस्टम ऑफ टू चार्जेसची गोष्ट केली होती तेव्हा ते एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट नव्हती. म्हणून मी म्हटलं की जेव्हा दोन चार्जेस आपल्याला इन्फिनिटी पासून आणायचे होते, पहिला चार्ज आणताना काहीच वर्क डन नाही झालं. का नाही झालं? कारण लोकेशनवर तर कोणतीच एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट नाहीये, त्यावर फोर्सच नाही लागन. फोर्स नाही लागन तर वर्क डन पण नाही होणार. पण आता या केसमध्ये आपल्याकडे ऑलरेडी, आपण जे सपोज हा स्क्वेअर कन्सिडर करा, ही आपली लोकेशन आहे. इथे आपल्याला चार्जेस आणायचे आहे आणि इथे काहीतरी व्ही आर फील्ड प्रेझेंट आहे. तर या फील्ड मध्ये जेव्हा आपण पहिले Q1 ला आणून राहिलो, Q1 ला येताना वर्क परफॉर्म करावं लागेल. तर त्यामुळे Q1 ने किती वर्क परफॉर्म केलं? Q1 इंटू व्ही आर वन, त्यांनी इतकं वर्क परफॉर्म केलं. त्यानंतर जेव्हा Q2 ला आणत आहे तर Q2 ला दोन परफॉर्म करावं लागेल. एक तर जे ऑलरेडी फील्ड प्रेझेंट आहे त्याच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. परत आता Q1 जेव्हा आपण तिथे नेऊन ठेवला तर Q1 ने पण त्याची फील्ड तयार केली असेल, तर त्याच्या पण अगेन्स्ट वर्क परफॉर्म करावं लागेल. म्हणजे जे वर्क डन इन ब्रिंगिंग Q2 टू पॉइंट R2 काय राहील? Q2 इंटू व्ही आर टू, म्हणजे Q2 इंटू पोटेन्शियल ऑफ दॅट एक्सटर्नल फील्ड प्लस Q2 म्हणजे Q2 इंटू Q1 4 पाय एप्सिलॉन नॉट R12. म्हणजे हा झाला, हे जे वर्क डन झालं, हे वर्क डन झालं या फॉर्म मध्ये Q2 इंटू व्ही Q1. म्हणजे Q1 च्या पोटेन्शियलला आपण Q2 सोबत मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळालं ते वर्क डन जे Q2 ने Q1 च्या अगेन्स्ट केलं असेल. आणि हे जे आहे, ही जे टर्म आहे, ही टर्म आपल्याला ते वर्क डन देते जे वर्क डन Q2 नी जे ऑलरेडी एक्सटर्नल फील्ड प्रेझेंट आहे त्याच्या अगेन्स्ट केलं असेल. दोन्ही वर्क डनला आपण सम केला आणि अशा प्रकारे आपल्याला Q2 च फायनल वर्क मिळालं. आता बघा, Q1 नी पण वर्क परफॉर्म केलं, Q2 नी पण वर्क परफॉर्म केलं. दोघांचे इंडिव्हिज्युअल वर्क्स आपण काढले आणि टोटल वर्क डन काढण्यासाठी आपण सम केला.
तर हा झाला समजा Q1 ने परफॉर्म केलेलं वर्क, हे झालं Q2 ने परफॉर्म केलेलं वर्क, हे इतकं झालं Q2 ने परफॉर्म केलेलं वर्क. सम केला, आपल्याला टोटल वर्क मिळालं. टोटल वर्कच काय आहे, आपली टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे, जे आपल्याला दोन चार्जेस एक्सटर्नल फील्ड मध्ये आणून ठेवायसाठी लागली. तर आता आपण बघूया पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इन द एक्सटर्नल फील्ड. आता आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये एक डायपोल ठेवला आहे. म्हणजे बघा, या लोकेशनवर ऑलरेडी एक फील्ड ई प्रेझेंट आहे आणि त्यामध्ये आपण हा डायपोल प्लस क्यू मायनस क्यू हा आणून ठेवला. डायपोलच्या दोन्ही चार्जेसच्या मध्ये असणारा डिस्टन्स आहे 2L आणि फील्ड मध्ये ठेवला असल्यामुळे दोन्ही चार्जेसवर एक एक फोर्स पण लागत आहे. तर बघा, हा पॉझिटिव्ह चार्जवर लागत आहे QE. म्हणजे ऑब्विसली जो फोर्स असते तो असते क्यू इंटू इलेक्ट्रिक फील्ड, चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज काय आहे आपला इथे, प्लस क्यू आहे. तर या पॉझिटिव्ह चार्जवर लागणारा फोर्स पण राहील प्लस QE. आणि चार्ज पॉझिटिव्ह असल्यामुळे फोर्सची डायरेक्शन कोणती राहील, तीच राहील जी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. पण नेगेटिव्ह चार्जवर बघा, मायनस क्यू वर फोर्स लागत आहे मायनस QE. पण नेगेटिव्ह चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने फोर्स लागत आहे. तर याचा अर्थ असा, मी डायपोल ठेवला आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे जी पहिलेच त्या रिजन मध्ये होती. मी आणून एक डायपोल ठेवला. डायपोल ठेवल्याबरोबर सपोज मी असा डायपोल ठेवला, पण डायपोल ठेवल्याबरोबर या वरच्या चार्जवर इकडे फोर्स लागायला लागला आणि खालच्या चार्जवर इकडे फोर्स लागायला लागला. म्हणजे दोन्ही चार्जेसवर अपोजिट डायरेक्शनने फोर्स ऍक्ट करत आहे आणि म्हणून डायपोलची अशी स्लाइट मुवमेंट झाली. तर या डायपोलने काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड सोबत एक अँगल तयार केला आणि त्या अँगलला मी थिटा म्हटलं. तर आता बघा, आपण हीच गोष्ट सगळ्यात पहिले ते गिवन लिहून टाकली की कन्सिडर अ डायपोल विथ चार्जेस मायनस क्यू प्लस क्यू सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स 2L placed in the uniform electric field E bar and it experiences a torque. जसं मी डायपोलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला, अपोजिट डायरेक्शनने फोर्सेस ऍक्ट करायला लागले आणि त्याच्यावर एक टॉर्क ऍक्ट झाला. तर मी म्हणतो की इट एक्सपिरियन्सेस अ टॉर्क टाऊ विच टेंड्स टू रोटेट इट. तर आपल्याला माहिती आहे टॉर्क आपण लिहू शकतो पी म्हणजे मोमेंटम, सॉरी, डायपोल मोमेंट क्रॉस ई. पी बार क्रॉस ई बार म्हणजे क्रॉस प्रोडक्ट ऑफ डायपोल मोमेंट क्रॉस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई बार. अशा प्रकारे मी पहिले टॉर्कचं एक्सप्रेशन लिहिलं. आपल्याला माहिती आहे क्रॉस प्रोडक्टला आपल्याला एक्सपांड करायसाठी साइन थिटा लागेल आणि थिटा इज द अँगल बिटवीन डायपोल अँड द इलेक्ट्रिक फील्ड. आता इन ऑर्डर टू न्यूट्रलाइज दिस टॉर्क लेट अस अज्युम अन एक्सटर्नल टॉर्क. आता या टॉर्कला न्यूट्रलाइज करायसाठी म्हणजे डायपोल जो बेंड झाला त्याला परत जास्त तसं करायसाठी अज्युम करू काही एक्सटर्नल टॉर्क पण लागत आहे. त्या एक्सटर्नल टॉर्कला आपण टाऊ एक्सटर्नल म्हटलं. आणि टाऊ एक्सटर्नल काय करेल, आपल्याला म्हणजे डायपोलला इट रोटेट्स इट इन द प्लेन ऑफ द पेपर फ्रॉम अँगल थिटा नॉट टू थिटा. आणि हा जो अँगल आहे हा याला परत म्हणजे रोटेट करते फ्रॉम थिटा नॉट टू थिटा. जो एक्सटर्नल टॉर्क आपण लावत आहे तो डायपोलला थिटा नॉट टू थिटा रोटेट करत आहे. अशा प्रकारे काय म्हणू शकतो मी का इन्फायनाइटसिमल अँग्युलर स्पीड अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन विदाउट एनी अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि इन्फायनाइटसिमल अँग्युलर स्पीड. हे समजा त्याचे गिवन कंडिशन झाली की एक्सटर्नल टॉर्क जो आपण कन्सिडर केला त्याच्यासाठी आपण काय काय अज्युम केलं ते सर्व या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण लिहू शकतो की वर्क डन बाय द एक्सटर्नल टॉर्क काय. तर आपल्याला माहित आहे लिनियर मोशन मध्ये वर्क डन काय असते, एफ डॉट डीएस इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डीएस असते टोटल वर्क डन. पण फोर्स आला आणि स्मॉल डिस्प्लेसमेंटला इंटिग्रेट करून टोटल वर्क डन काढतो. पण अँग्युलर मोशन मध्ये काय होणार, फोर्सला रिप्लेस करून येणार टॉर्क. म्हणजे एनालॉगस असते ना, फोर्सला आपण सर्क्युलर मोशन मध्ये टॉर्क घेतो आणि डिस्प्लेसमेंटला आपण डी थिटा घेऊ. तर तसंच इथे मग मी वर्कडनचं एक्सप्रेशन लिहून टाकलं. वर्कडन मध्ये एक्सटर्नल टॉर्क तो झाला टाऊ ऑफ थिटा, म्हणजे जो टॉर्क आहे तो थिटाचा फंक्शन आहे आणि त्यानंतर डी थिटा. तर आता बघा टाऊला आपल्याला माहित आहे काय लिहित असतो आपण, पी ई साइन थिटा. टी आणि इथं कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि साइन थिटा डी थिटा आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेट केल्यानंतर आन्सर आला मायनस कॉस थिटा. आपण लिमिट्स पुट केल्या आणि फायनली आपल्याला हे वर्क डन मिळालं. तर दिस वर्क इज डन is stored as potential energy of the system in the position when the dipole makes the angle theta
विथ द इलेक्ट्रिक फील्ड. तर मी असं म्हणू शकतो की हे जे वर्क डन आपण काढलं, हे वर्क डन ऍज अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाला जेव्हा डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड थिटा अँगल बनवत होतात त्यावेळेसचा, म्हणजे त्यावेळेसची त्याची पोटेन्शियल एनर्जी इतकी झाली. द झिरो पोटेन्शियल एनर्जी कॅन बी चूजन ऍज पर कन्व्हिनियन्स. आपण आपल्या रेफरन्ससाठी एक झिरो पोटेन्शियल एनर्जी चूज करू शकतो. पण असं चूज करून घेऊ की थिटा नॉट वर जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती झिरो आहे. जर आपण हे जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनला व्यवस्थित बघितलं तर आपण बघू शकतो की पीई कॉस ऑफ थिटा नॉट याला मी लिहितो यू ऑफ थिटा, आणि पीई कॉस ऑफ थिटा याला मी लिहितो यू थिटा नॉट. आणि मी अज्युम केलं की यू थिटा नॉटला मी माझा झिरो पोटेन्शियलचा पॉईंट समजून चालतो. तर यू थिटा नॉट तर झाला झिरो, म्हणजे उरलं काय पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन, यू थिटा इज इक्वल्स टू पीई कॉस थिटा, म्हणजे पी डॉट ई. कॉस थिटा काय असते, डॉट प्रोडक्टचा फंक्शन असते. तर यू थिटा इज इक्वल्स टू पी डॉट ई झाला. म्हणजे माझं पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काय तयार झाला, पी आणि ईच्या डॉट प्रोडक्टच्या टर्म्स मध्ये काहीतरी तयार होत आहे. आता जर मी म्हटलं की थिटा नॉट 90 डिग्री आहे, जर थिटा नॉट 90 डिग्री आहे तर काय होणार, कॉस ऑफ 90 काय असणार, झिरो होणार. मग उरलं काय एक्सप्रेशन, मायनस पीई कॉस थिटा उरला. जर मायनस पीई कॉस थिटा उरला तर याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जीचा एक्सप्रेशन काय झाला, मायनस पी डॉट ई झाला. जर डायपोल इज पॅरलल टू द फील्ड, जर डायपोल फील्ड पॅरलल आहे म्हणजे डायपोल मोमेंटच फील्डला पॅरलल आहे, तर याचा अर्थ थिटा नॉट काय होईल, झिरो होईल. आणि जर झिरो झाला तर ते थिटा नॉट या एक्सप्रेशन मध्ये पुट करा, या एक्सप्रेशन मध्ये व्हॅल्यू पुट करा. आपण व्हॅल्यू पुट केली आणि बघितलं की यू ऑफ थिटा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी त्या केसमध्ये काय होणार, पीई इंटू 1 - cos थिटा होणार. तर अशा प्रकारे आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन द एक्सटर्नल फील्ड त्याचं एक्सप्रेशन काढलं. आणि त्यानंतर आपण दोन केसेस घेतले की जर डायपोल, हे बघा ही तर फील्ड आहे, या डायरेक्शनने अशी फील्ड आहे. जर डायपोल आपण फाइंड आउट केलं की जर डायपोल परपेंडिक्युलर आहे फील्डला काय, आणि जर डायपोल पॅरलल आहे फील्डला तर काय, हे जे ए आणि बी आहे हे दोन्ही ते केसेस आहेत. अशा प्रकारे आपण पोटेन्शियल एनर्जी फॉर द डायपोल इन द फील्ड हे पण पाहिलं. आता इथे पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट संपला. यानंतर आपण बघूया डायइलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक पोलरायझेशन, त्यानंतर पोलार डायइलेक्ट्रिक्स, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स, मग हळूहळू कॅपॅसिटर्स कडे वळूया. तर आज आपण आपलं लेक्चर हे लेक्चर इथे कम्प्लीट करू आणि पुढच्या टॉपिक पासून आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.